आत्मवंदन सर्वांना. शुभ सकाळ. आपल्या सकाळच्या दासबोध वाचनाच्या कार्यक्रमात मध्ये सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम ब्रह्मांडीय ऊर्जेला आत्मवंदन. तुम्हा सर्वांना आत्मवंदन. विहंगम प्लॅटफॉर्मचे धन्यवाद. सुदर्शन पिरामिडचे धन्यवाद. मंगल मॅडमचे धन्यवाद आणि आपल्या ग्रुप एनर्जीचे धन्यवाद. तर आपण आज सुरू करूयात दशक 7वा चतुर्दश ब्रह्माचा आणि त्यातले समास 3 कालपर्यंत झाले. आता आपण चौथा बघणार आहोत. चौथ्याचं नाव आहे विमल ब्रह्मनिरूपण. तर याच्यात काय सांगितलंय ते बघूयात थोडक्यात सारांश आधी. आपल्या अनुभवांमध्ये जे जे शिरते ते सगळेच काही संपूर्णपणे खरे असते असे नाही. किंबहुना जे जे काही अनुभवाचे येते त्यावर बुद्धी चालवून असारापासून सार बाजूला काढणे हेच मानवी ज्ञानाचे प्रधान लक्षण आहे. पण सगळ्यांचा अनुभव एकाच प्रतीचा असत नाही. अनुभवांमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ प्रती असतात. कनिष्ठ अनुभवांवर विचार करून निश्चित केलेले सार स्वरूप अखेरपर्यंत सत्यपणाने टिकेलच असे सांगता येत नाही. उदाहरणार्थ पुन्हा इथे देहबुद्धी आणि आत्मबुद्धी बद्दल सांगितलं. तर उदाहरणार्थ देहबुद्धीच्या आवाक्यातील अनुभवांनी निश्चित केलेले वस्तुस्वरूप आत्मबुद्धीच्या अनुभवापुढे टिकत नाही असे सर्व आत्मज्ञानी पुरुष सांगतात. ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होणे हा सर्व अनुभवांचा चक्रवर्ती आहे. अर्थात त्या अनुभवाने निश्चित झालेले परमात्म स्वरूप आणि विश्वस्वरूप अंतिम सत्य मानले पाहिजे. म्हणजे जे काही आहे ते आपल्याला आत्म्याचा किंवा आपल्या ब्रह्माचा परब्रह्माचा साक्षात्कार होणं किंवा त्याची अनुभूती येणं हे चक्रवर्ती आहे. म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. तर ब्रह्मज्ञानी पुरुष खात्रीपूर्वक सांगतात की परमात्म वस्तू अपरंपार आहे. बघा इथं जो आपला आत्मा किंवा परब्रह्म म्हणू आपण, ब्रह्म म्हणू, त्याला ना वस्तू असं संबोधलेलं आहे. किंवा मागच्या वेळी पण आपण बघितलं की सद्वस्तू म्हटलंय त्याला. तर परमात्मा वस्तू अपरंपार आहे म्हणून सांगितले. तिच्या एका लहानशा भागावर दृश्य विश्वाचा देखावा दिसतो. म्हणजे त्यातल्या एका लहान अंशावर म्हणा किंवा त्या परब्रह्माचा जो काही अंश आहे आपल्या आतमध्ये त्यातल्या एका अंशावर किंवा एका भागावर, छोट्याशा भागावर हे जे काही दृश्य विश्व आहे, जे आपण म्हणतो की ब्रह्मांड म्हणा, पृथ्वी म्हणा किंवा गॅलक्सी, हे जे काही विश्व आहे जे डोळ्यांना दिसणारं, जे आपण खरं मानलंय, देहबुद्धीनं खरं मानलेलं, ते या परब्रह्माच्या छोट्याशा अंशामध्ये किंवा त्याचा एक छोटासा भाग आहे म्हणून सांगितलं. मुळात परमात्म स्वरूप असलेले विश्व आपल्या इंद्रियांना पदार्थ रूप दिसते. वास्तविक ते तसे नाही. इंद्रियांची दृष्टी अज्ञानाची असते. इंद्रियांना दिसणाऱ्या पदार्थांना ब्रह्म आत बाहेर व्यापून आहेच. म्हणजे ब्रह्म आत बाहेर व्यापून आहे. इंद्रियांना जे दिसते ते खरं नाही आहे, हे वारंवार प्रत्येक समासात सांगितलेलं आहे. का सांगितलंय? कारण बघा आपली देहबुद्धी आहे ना ती इतकी दृढ झाली आहे. का झाली? कारण आपण जन्मोजन्म म्हणजे जितके काही जन्म मरणाचे फेरे घेतले त्यामुळं जे काही दृश्य स्वरूपात आपण जे बघितलंय ते आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये म्हणा किंवा इंद्रियांना पण आपल्या इतकं त्याचं वळण लागलं की देहबुद्धीच श्रेष्ठ, देहबुद्धीच म्हणजे सर्व काय आहे. जे दिसतंय तेच सगळं सत्य आहे आणि जे दिसत नाही आहे ते नाहीच आहे. किंवा आपण बघा आता आपण ध्यानात आलो किंवा आपण अध्यात्मात आलो तर आपण थोड्याफार न दिसणाऱ्या गोष्टींवर तरी विश्वास ठेवतो. जसं की ध्यानामध्ये आत्मज्ञान म्हणा किंवा एक वेगळ्या पद्धतीची अ, समज येते. तेच जे भौतिक अवस्थेत असलेली लोक आहेत ज्यांना अजून त्यांनी तितक्या लेवल पर्यंत त्यांची पातळी गेलेली नाही, ते अजूनही संशय शंका घेतात ना. लॉजिकल शंका म्हणतो आपण, त्यांचे प्रश्न असतात. तर ते का होतंय? कारण त्यांची देहबुद्धी इतकी स्ट्रॉंग आहे, इतकी स्ट्रॉंग आहे की ती मान्यच करत नाही दुसऱ्या गोष्टींना. आपण थोडंफार तरी मान्य करतोय ध्यान करून म्हणा किंवा काही थोड्याफार अनुभूती आपल्याला आल्यात, आपण थोडेफार अनुभव घेतलेत की म्हणजे जी काही साधना थोडी थोडकी केलेली आहे त्याच्या मार्फत आपल्याला थोडस जे काही अनुभूती आली आहे, जे काही अनुभव आलेत किंवा
जे काय असार आहे आपल्यातलं ते थोडंफार काहीतरी बाजूला झालंय, त्यामुळे आपण या गोष्टींवर थोडा तरी विश्वास ठेवतो. पण जे लॉजिकल आहेत किंवा भौतिक अवस्थेमध्ये गुरफटलेले म्हणा किंवा जे नाही आहेत अध्यात्म परमार्थ मार्गावर, ते या गोष्टींवर अजिबातच विश्वास ठेवत नाहीत, कारण त्यांची देहबुद्धी इतकी स्ट्रॉंग आहे किंवा जे जडत्व किंवा जे स्थूल आहे ते इतकं स्ट्रॉंग आहे की ते या सूक्ष्मावर विश्वास ठेवायला मान्यच करत नाही. तर अशा पद्धतीनं या म्हणजे सांगितलं की इंद्रियांची दृष्टी जी आहे ती अज्ञानाची आणि ती इतकी स्ट्रॉंग आहे, देहबुद्धी जी आहे ती. तर इंद्रियांना दिसणाऱ्या पदार्थांना ब्रह्म आत बाहेर व्यापून आहेच, परंतु या विश्वाच्या बाहेर ते आणखी किती आहे याचा पत्ता कोणालाच लागत नाही. ब्रह्म अतिसूक्ष्म आहे, अतिंद्रिय आहे, सदा सर्वदा आपल्या जवळ आहे. ते संपूर्ण हे असल्याने तुम्ही काय तिकडे काम घेतात कंपनीचे मग? कंपनीचे काम कंटिन्यू मला बाहेर फिरायला. आणि आता कमी झाले. अवेअरनेस मध्ये राहा. सकाळी जरी आपण घेत असू तर एक तर आपण ब्रह्म मुहूर्तावर जे काय करतोय त्या गोष्टी ना खूप महत्व आहे. त्यामुळे अवेअरनेसला आपल्याला चेतना वाढवायच्या गोष्टींवर लक्ष देतोय आपण, बरोबर. तर अवेअरनेस मध्ये राहता आलं पाहिजे. तर काय सांगितलं इथं की ब्रह्म अतिसूक्ष्म आहे, जे की प्रत्येक समासात सांगितलंय. ब्रह्म किती सूक्ष्म आहे ते अतिंद्रिय. म्हणजे आपण कुंडलिनीचा जेव्हा अभ्यास केला किंवा डिस्कशन होतं, तर अतिंद्रिय शक्तींमधली ती म्हणजे ती कुंडलिनी शक्ती आहे, जी आपल्या चेतना वाढवण्यासाठी, अनुभूती येण्यासाठी आपल्याला मदत करते. तर तिचा अनुभव कधी येतो, जेव्हा साधना आपली कन्सिस्टंटली असते, सातत्य असतं साधनेत. साधनेत म्हणजे ते साधनेचे प्रकार सांगितले. आता जी कुठली साधना जे कोणी करत असेल प्रत्येकाच्या धारणेनुसार किंवा जे काही त्यांना पटतं त्यानुसार त्या साधनेचं सातत्य भाव खूप महत्वाचा आहे. तर त्या सातत्याने ही अतिंद्रिय शक्ती जी आहे ती तिचे अनुभव दाखवायला लागते. एक दिवस करायचं, 4 दिवस नाही केलं तर ती अतिंद्रिय शक्ती आपल्याला अनुभव नाही देणार आहे. त्याला कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. तर साधना खूप महत्वाची आहे. तर ही अतिंद्रिय शक्ती जी आहे म्हणजेच ब्रह्म दाखवण्यासाठी आपल्याला मदत करणारी, सदा सर्वदा ते आपल्या जवळ आहे. ते संपूर्ण खरे असल्याने त्याच्या मानाने आपले हे विश्व झोपेतील स्वप्नाप्रमाणे ठरते. बघा, आपण स्वप्नात खूप काय 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 बघतो. आपल्याला ते खरं वाटतं ना. आपण जोपर्यंत स्वप्नात असतो तोपर्यंत आपण त्याच विश्वात असतो. आणि जेव्हा जागा होतो तेव्हा त्यातलं काहीच नसतं, काहीच म्हणजे काहीच नसतं. मग आपल्याला रिअलाइज होतं की अरे आपण स्वप्नात बघितलं हे सगळं, खरं तर काहीच नाहीये. मग भलेही आपण आपल्या स्वप्नात आलिशान एखाद्या महालात आहे, सगळीकडं सोनं बिणं सगळं आहे आणि जे काय पाहिजे ते सगळं म्हणजे स्वप्न, जे म्हणतात ना स्वर्ग लोकात किंवा इंद्राच्या दुनियेत ज्या काही गोष्टी असतात तसलं काहीतरी आपल्याला स्वप्नात दिसत असतं. आणि आपण त्याच्यात इतकं रमून जातो, इतकं रमून जातो की ते स्वप्न कधी संपूच नये असं वाटतं. आणि जेव्हा जाग येते तेव्हा त्यातलं काहीच उरत नाही, काहीच म्हणजे काहीच उरत नाही. पण तेच काही क्षणाच्या आधी त्या स्वप्नात आपल्याला किती खरं वाटलेलं असतं. तर जसं ते स्वप्नातलं आपल्याला वाटतं एक्झॅक्टली तसंच या आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा जे काही आजूबाजूला आपण दृश्य स्वरूपात इंद्रियांद्वारे बघतो विश्व, म्हणजेच ज्या काही अशाश्वत नाशिवंत गोष्टी आहेत, स्थूल गोष्टी आहेत, त्या स्वप्नाप्रमाणे आहेत. मुळात आपलं आयुष्यच बुडबुड्यासारखं आहे. आता आहे तर नंतर नाही. कारण आपण बघितलं की कृतायुगाची किती वर्ष आहेत, त्रेतायुगाची किती आहेत, द्वापार युगाची किती आहेत, कलियुगाची किती आहेत. आणि ही चारही युग मिळून ब्रह्माचा एक दिवस आणि ब्रह्माचे कित्येक दिवस मिळून विष्णूचा एक पळ आणि विष्णूचे कित्येक पळ मिळून महेश्वराचा अर्धा अर्धा पळ असं काहीतरी सांगितले, बरोबर. तर हे सगळं जे काय आहे ते आपण जर त्यांच्या दृष्टीनं बघितलं, ब्रह्मा विष्णू महेशच्या, तर आपला बुडबुडा पण खूप मोठा झाला. बुडबुड्याचं आयुष्य जे असतं आपण म्हणतो तेही खूप मोठं झालं जर ब्रह्मा विष्णू महेशच्या तुलनेत आपण आपलं आयुष्य बघितलं तर. तर हे जे दृश्य स्वरूपात दिसणार जे काही आपल्या आजूबाजूच्या गोष्टी आहेत त्या तर स्वप्नाप्रमाणेच ठरतात असं सांगितलंय. आपण देहबुद्धीमध्ये आहोत तोपर्यंत ते खरे वाटते व जडत्वाने अनुभवास येते.
मग कशामुळे हे अनुभवाचं तर जडत्वाने, कारण जडत्व इतकं आपलं स्ट्रॉंग आहे ना, तर हे जडत्व आपल्याला साधनेनं कमी करता येतं. तर ते आपल्याला करता आलं पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला थोडे कष्ट, देहाला म्हणा, मनाचा दृढ निश्चय करायला पाहिजे. मग देहाला कष्ट नाही वाटणार आहेत आणि मग ही साधना करून हे जडत्व कमी करता येईल. आणि हे जडत्व कमी झाल्यानंतर आपण देह बुद्धीमधून थोडं थोडं बाजूला व्हायला लागू. म्हणजे आपण सार असार मधला भेद ओळखायला लागू आणि असार त्यागून साराचा जो काही गर्भित अर्थ आहे तो बघायला लागू, तो अनुभवायला लागू. पण ज्ञान दृष्टी उदय पावल्यावर तेच परमात्म स्वरूप अनुभवास येते. ती ज्ञान दृष्टी साधने म्हणजेच परमार्थ होय, असं या चौथ्या समासात विमल ब्रह्मनिरूपण मध्ये सांगितलेलं आहे. तर इथं परत त्यांनी काय म्हणजे थोडक्यात उदाहरणं पण दिलेली आहेत. एक ओवी आहे, ब्रह्म ब्रह्मांडी कालवले, पदार्थांशी व्यापून ठेले, सर्वांमध्ये विस्तारले अंश मात्रे. जसं आपण म्हणतो की चराचरात ते परब्रह्म आहे, त्याचा परब्रह्माचा अंश आहे. या ब्रह्म म्हणजे पूर्ण सृष्टीमध्ये जे काय आपल्याला भासते म्हटले, भासते म्हणजे काय, भास होतोय या सृष्टीमध्ये, जो काही ब्रह्म आहे तो सगळीकडे पुरून उरलाय, चराचरात आहे. आणि त्याचं परत त्यांनी पुढे अजून काय दिलंय, की ब्रह्म सर्व विश्वामध्ये कालवले आहे, सर्व पदार्थांमध्ये मिसळलेले आहे, सर्व पदार्थांना त्यांनी व्यापून टाकलेले आहे. सर्व पदार्थामध्ये ते पसरलेले असले तरी हा त्याचा पसारा म्हणजे त्याचा लहानसा अंश आहे. आणि एवढ्याने ते संपत नाही, आणखी कितीतरी ते उरते. तर असं इतकं हे ब्रह्म विशाल आहे. शिवाय विश्वातील प्रत्येक पदार्थात तर ते आहेच आहे. या ब्रह्मामध्ये, या विश्वामध्ये ब्रह्म किती आहे हे शोधण्यास गेल्यावर त्याचा केवळ लहान अंश येथे आहे असा अनुभव येतो. तर अशा पद्धतीने इथं त्या ओवीच्या म्हणजे अर्थात म्हणजे अशा पुढच्या ज्या काही ओव्या आहेत त्या प्रत्येक ओवीनुसार उदाहरणं दिलेली आहेत. तर आपण त्याचा सारांश बघितला. तर अशा पद्धतीने हा चौथा समास तिथे संपला. तर पाचवा समास जो आहे, दशक सातवा, चतुर्दश ब्रह्माचा, त्यातला समास पाचवा आहे, द्वैत कल्पना निरसन. बघा आपण कल्पना बघितल्या ना, की ती 8 प्रकारच्या कल्पना सांगितल्या आपल्याला, आपण बघितल्या मागच्या समासामध्ये. त्या 8 कल्पना ही व्यर्थ आहेत. 8 कल्पनांच्या पलीकडे ते ब्रह्म आहे. पण आपल्याला जर ब्रह्मापर्यंत पोहोचायचं असेल, त्याची अनुभूती घ्यायची असेल, तर या कल्पनाच आपल्याला मदत करणार किंवा त्याच्या आधारे आपण ब्रह्मापर्यंत पोहोचणार आहे, ते अनुभूतीपर्यंत पोहोचणार आहे. मग कल्पना ज्या आहेत त्या देहबुद्धीसाठी वापरायच्यात की आत्मबुद्धीसाठी वापरायच्या? तर इथं समर्थांनी सांगितलं की कल्पनेच्याच आधारे आपण ब्रह्मापर्यंत पोहोचणार आहे, ब्रह्माची अनुभूती घेणार आहे. ही कल्पनाच आपल्याला मदत करणार आहे तिथपर्यंत पोहोचण्याची. तर त्या कल्पना देहबुद्धीत करण्याऐवजी आपल्याला आत्मबुद्धीसाठी करता आल्या पाहिजे, त्याचा आपल्याला आधार घेता आला पाहिजे आत्मबुद्धीची अनुभूती घेण्यासाठी. तर ह्या द्वैत कल्पना निरसन हे या पाचव्या समासाचं नाव आहे. तर बघूया आपण आता ह्याच्यात काय सांगितलं. तर साधकांच्या दृष्टीने हा समास फार महत्वाचा आहे म्हणून सांगितले समर्थांनी. प्रत्येक माणूस स्वतःविषयी व जगाविषयी काही कल्पना निश्चित करतो. बरोबर आहे, आपण धारणा करतो म्हणतो ना, कल्पना धारणा या थोडक्यात म्हटलं तर सेम आहे. तर कल्पना जी काही करतो त्या कल्पनेचं जेव्हा खूप स्ट्रॉंग मत बनतं त्याला धारणा म्हणतात. मग ही जी काही कल्पना आहे, प्रत्येक माणूस जो आहे बघा, आपण ना व्यक्तींबद्दल पण कल्पना करतो. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण ऐकलेलं असतं आणि कधी आपण त्यांना भेटलो नसतो, तर त्या व्यक्तीबद्दल आपण कल्पना करतो की ती व्यक्ती कशी असेल किंवा काय, किंवा एखाद्या ठिकाणी आपण पर्यटनासाठी म्हणजे फिरण्यासाठी जाणार असू आणि आपण कधीच गेलेलो नाही, पण बघितलेलंही नाही, पण ऐकून आहे त्या बाबतीत, तर आपण कल्पना करतो. बरोबर, तसं प्रत्येक माणूस स्वतःविषयी आणि जगाविषयी काही कल्पना निश्चित करतो. म्हणजे जसं बाकीच्या माणसांबद्दल आपल्या स्वतःबद्दल पण आपण कल्पना करतो काही ना काही. तर त्याची श्रद्धा, त्याची मूल्य, त्याची उत्तम जीवनाची धारणा व त्याच्या धडपडीची दिशा इत्यादी गोष्टी त्याच्या कल्पना समूहावर अवलंबून असतात. माणसाच्या कल्पना बदलल्या की त्याची जीवन पद्धती आपोआप बदलते, हे ध्यानात ठेवावे. बघा, आपण ध्यानात येण्याच्या आधी, परमार्थ मार्गात येण्याच्या आधी आपल्या कल्पना काय काय होत्या. जसं आता मगाशी मी उदाहरण दिलं की आपण थोडं ध्यानात आल्यामुळं सार असार मधला आपण फरक जाणवू शकतो. आपलं जे काही जडत्व आहे, देहबुद्धी आहे, ती आपण थोडी बाजूला सारू शकतो आणि आत्मबुद्धीकडे वळू शकतो.
की हा बाबा हे अतिंद्रिय शक्तीमुळे असंही होऊ शकतं, हे आपण मान्य करतो. पण जे लोक अजून परमार्थातच आले नाही आहेत, ते जडत्वाला इतके चिकटून आहेत, इतके चिकटून आहेत की ते मान्यच नाही करत आहेत की आत्मबुद्धी आहे किंवा अतिंद्रिय आहेत किंवा ब्रह्म आहे आपल्यात, किंवा आपण एक श्रद्धेने किंवा भावनेने म्हणतो की भाव जो म्हणतो आपण, त्याने आपण ऍटलिस्ट मान्य तरी करतो की आपल्या आतमध्ये देव आहे, आपणच देव आहे. पण ते मान्य करायला तयार नाही, बरोबर? तर हा डिफरन्स आहे. हा कशामुळे आहे? हा डिफरन्स कल्पना जी काही केली आहे त्यांनी, म्हणजे आपल्या कल्पना आणि त्यांच्या कल्पना, दोघांच्या कल्पनामध्ये डिफरन्स आहे. मग जेव्हा आपण थोडाफार कल्पनेमध्ये पण बदल करू स्वतःच्या, तरी आपल्याला ती कल्पना जी आहे ती आपली जीवन पद्धती बदलायला मदत करते. मग ही जी कल्पना आहे, या कल्पना मायेचीच शक्ती असल्याने मोठी बलाढ्य असते. म्हणजे माया म्हणजे पुन्हा देहबुद्धी आली इथे. ही जी कल्पना आहे ती मायेचीच शक्ती आहे आणि ती बलाढ्य आहे. देहबुद्धीमुळे ती दृश्य पदार्थाकडे वळते. म्हणजे पुन्हा असार अज्ञान याकडे ती देहबुद्धीमुळे वळते. कल्पना जी आहे ती, तिने तिने मोठे चमत्कार केले आहेत. विज्ञान पंडितांनी निर्माण केलेली विलक्षण सूक्ष्म यंत्रे आणि दैनंदिन जीवनात घडवून आणलेल्या सुधारणा कल्पनेच्या सामर्थ्याने सिद्ध झालेल्या आहेत. बघा, आपण आता जी काही टेक्नॉलॉजी म्हणतो ना, बघा तेव्हा लिहून ठेवलंय हा हे सगळं दासबोधात. कितीला? 1851 साली. तर तेव्हा लिहिलंय, विज्ञान पंडितांनी निर्माण केलेली विलक्षण सूक्ष्म यंत्रे. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर तसं बघितलं तर कम्प्युटरचा शोध किंवा मोबाईल वगैरे हे आता 19व्या शतकात आलेत. हा ग्रंथ आहे 18व्या शतकातला. तरी तेव्हा समर्थाने लिहून ठेवलेलं या यंत्रांबद्दल विलक्षण सूक्ष्म यंत्रे म्हटलंय. ही विलक्षण सूक्ष्म यंत्रे पण विज्ञान पंडितांनी कल्पनेच्या आधारावरच निर्माण केलेली आहेत. किंवा हे जे काही चमत्कार आपल्याला वाटतायत किंवा हे जे काही सुधारणा जीवनात आणलेल्या आहेत टेक्नॉलॉजीच्या, त्या कल्पनेच्या सामर्थ्यानच सिद्ध झालेल्या आहेत. म्हणजे जसं आपण कल्पना करू तशा यंत्राच्या दृष्टीनं, यंत्राच्या मार्फत, या टेक्नॉलॉजीच्या मार्फत गोष्टी आपल्या समोर आल्यात. की कोणीतरी विचार केला असेल की मला बसून फरशी पुसता यावी, मला वाकून वगैरे फरशी पुसायचं नाही, असं कोणीतरी केली असेल कल्पना तेव्हा. मग आता आलंय ना रोबोटचं यंत्र आलंय ना, जे की काहीच करायला लागत नाही आपल्याला, फक्त त्याचं बटन ऑन केलं की ते फरशी पुसून घेत आहे. फक्त त्याच्या वाटेत काही येऊन चालत नाही, वाटेत आलं की ते थांबता आहे तिथं. कारण शेवटी त्याला लिमिटेशन्स आहेत ना, यंत्र आहे ते, त्याला काहीतरी प्रोग्रामिंग केलेलं आहे. मग आपल्याला किती यंत्रवत राहायचं आहे ते आपण समजून घ्यायचंय. मग हे यंत्रवत म्हणजे काय? कल्पना जी आपण वापरतो, देह बुद्धी किंवा मायेचीच एक शक्ती म्हणून सांगितले कल्पना आहे. त्या कल्पनेचा उपयोग जसा टेक्नॉलॉजी वाढवण्यासाठी माणूस करत आहे किंवा विज्ञान पंडित म्हटले करत आहे, तसंच त्या कल्पनेचा उपयोग आपल्याला आत्मबुद्धी जाणून घेण्यासाठी करता आला पाहिजे. तर बघूया पुढे अजून काहीतरी सांगितलं असणारच आहे त्याच्यावर बद्दल. तर ह्या ज्या काही दैनंदिन जीवनात घडवून आणलेल्या सुधारणा आहेत त्या कल्पनेच्या सामर्थ्याने सिद्ध झालेल्या आहेत असं समर्थांनी सांगितलंय. तर श्री समर्थांचे अर्थात आत्मज्ञानी संतांचे सांगणे असे की ही शक्ती दृश्यावर वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या सुधारणेकडे वळवावी, म्हणजेच आत्मबुद्धीकडे वळवावी. किती किती जन्म आपण येणार आहे आणि जाणार आहे, किती जन्म आपण जन्म मरणाचे फेरे करणार आहे या देहबुद्धीमध्ये राहून, या जडत्वात, या स्थूलत्वात कल्पनेचा उपयोग करून, या मायेमध्ये गुंतून आपण किती जन्म मरणाचे फेरे घेणार आहे. त्याच्या ऐवजी त्याच कल्पनेचा उपयोग करून ती शक्ती दृश्यावर वाया घालवण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या सुधारणेकडे वळवावी असं सांगितलंय. जग बदलण्यापेक्षा माणूस बदलणे अधिक निकडीचे आहे. आता तर आपल्याला कलियुगामध्ये त्याचा प्रत्यय येतोच की माणूस बदलणं किती किती गरजेचं झालंय. जग बदलण्यापेक्षा म्हणजे हे जे काही आपण सुखसुविधा करून ठेवलेत, विज्ञानाच्या सहाय्याने कल्पनेच्या आधारावर ज्या काही टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेत, त्या करण्यापेक्षा, म्हणजे हे विश्व बदलण्यापेक्षा, हे जग बदलण्यापेक्षा माणूस बदलणे अधिक निकडीचे आहे. माणूस बदलणे म्हणजे आत्मबुद्धीवर, सारासार विचार बुद्धीवर
ह्या कल्पनेचा उपयोग करून आपण स्वतःला बदलणं हल्ली खूप गरजेचं झालेलं आहे. माणूस बदलण्यासाठी त्याचे मन बदलणे आवश्यक असते. बघा, मनावर, पुन्हा मनावर आलं. झालं, आपण मागचे 2 दिवस बघतोय मन कुठे आहे. मनाचा दृढ निश्चय असेल केला तर देहबुद्धी आड येऊ शकत नाही. आणि देहबुद्धी नाही आड आली तर आपण आत्मबुद्धीपर्यंत पोहोचू शकतो. मायेपासून जितकं लांब जाऊ, सार असाराचा जितका भेद करू शकू, तितका आपण देहबुद्धीला बाजूला सारून आत्मबुद्धीपर्यंत पोहोचू शकणार आहे. म्हणजे त्या ब्रह्मापर्यंत, सद्गुरूपर्यंत पोहोचू शकणार आहे आपण. तर इथे काय सांगितलं? माणूस बदलण्यासाठी त्याचे मन बदलणे आवश्यक असते. मन कल्पना प्रधान असल्याने कल्पनांची रचना व तरा बदलली की मन बदलते. बघा, मन बदलण्यासाठी कल्पनांची रचना व तरा, आपण म्हणतो ना काय तराईत माणसं आहेत किंवा काय काय तऱ्हेची माणसं भेटतात, तर ती तऱ्हा, ते वागणं, ते बदललं कल्पनेनं की मन बदलतं. आणि मन बदललं की माणूस अंतरंगातून बदलतो. आपल्याला आतापर्यंत ऐकून माहित होतं की माणूस किती काय सुंड जळतो पण पिंड बदलत नाही, असं काहीतरी म्हण आहे ना, की कितीही झालं तरी माणसाचा स्वभाव बदलत नाही, असं आपण आतापर्यंत ऐकलेलं. म्हणजे ते पूर्णपणे खोटं आहे. का खोटं आहे? जर आपण कल्पना बदलली, आपल्या तरा बदलल्या, तर मन बदलतं. आणि मन बदललं तर स्वभाव बदलू शकतो आणि माणूसही बदलू शकतो. तर मन बदललं की माणूस अंतरंगातून बदलतो म्हणून सांगितले. आणि स्वतःकडे व जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोनच बदलतो. मी देहच आहे ही कल्पना नष्ट करण्यास मी आत्माच आहे अशी कल्पना करावी. मग आता ती कल्पना कशी बदलायची, तरा कशी बदलायची, हे समर्थाने इथं एकदम सोप्या भाषेत सांगितले. जे आपण बरेच दिवस ऐकतोय, कळवून घेतोय, पण वळत नाही आपल्याला. का? कारण आपण या देहबुद्धीमध्ये इतकं इतकं गुरफटलो, इतकी स्ट्रॉंग आणि इतकी जड देहबुद्धी आपण आत्मसात करून घेतली की ती सहजासहजी बदलतच नाही आपली. मग ती कल्पना बदलली तर मन बदलणार आहे. मन बदललं तर आपली देहबुद्धीतनं आत्मबुद्धीकडे जायची जी काही पायरी आहे पुढची, ती पुढे सरकणार आहे. मग ती कसं कल्पना बदलायची किंवा नष्ट करायची किंवा दृष्टिकोन बदलायचा? तर मी देहच आहे ही कल्पना नष्ट करण्यास मी आत्माच आहे अशी कल्पना करावी. इतकं सोपं आहे. पण कळतंय हे सगळं, पण वळत नाहीये. मग ह्याचा सराव केल्याशिवाय तर होणार नाही. बघा, जोपर्यंत आपणच स्वतः दृढ निश्चय करत नाही, मनात ठाम ठरवत नाही की मला माझी कल्पना बदलायची आहे, तऱ्हा बदलायची आहे, जेव्हा आपलं मन दृढ निश्चय करेल तेव्हाच ते शक्य आहे. तेव्हाच आपण या जडत्वापासून दूर किंवा असार जे आहे ते बाजूला करू शकणार आहे. मग सोपं एकच आहे की मी देहच आहे ही जी काही कल्पना आहे ती नष्ट करायची. कशाने? मी आत्माच आहे या कल्पनेने. इतकं सोपं आहे. फक्त ते आपल्याला अंगी बाणवायला पाहिजे आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये. जसं आपण अफर्मेशन देतो, जसं आपण सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपताना अवेअरनेस मध्ये राहून ज्या काही आपण ध्यानानंतरच्या गोष्टी करतो, तसंच अगदी तसंच आपल्याला मी आत्माच आहे हे ठामपणे सतत 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 स्वतःला सांगितलं पाहिजे, स्वतःच्या मनाला सांगितलं पाहिजे. तर कुठं हळूहळू आपण या देहबुद्धीतनं बाजूला जाणार आहे. या कल्पनेपासून, म्हणजे या कल्पनेचा उपयोग आपण देहबुद्धीला सोडून आत्मबुद्धीला अनुभवण्यासाठी करणार आहे. आणि जे जडत्व आहे ते बाजूला सारायला मदत होणार आहे त्यामुळे. तर पहिल्या कल्पनेने दृश्य व द्वैताने भरलेले विश्व खरे वाटते, तर दुसरी कल्पना साधनेने दृढ केली तर तेच दृश्य खरे न वाटता अद्वैत ब्रह्म खरे वाटते. बघा, पहिली कल्पना म्हणजे कुठली? मी देहच आहे ही जी पहिली कल्पना आहे, त्याच्यामुळे दृश्य व द्वैतानं भरलेलं जे विश्व आहे ते खरं वाटतं. आणि दुसरी कल्पना म्हणजे मी आत्माच आहे या साधनेनं दृढ केलेली म्हटले. बघा, इथं सरळ म्हणजे म्हटलं ना, अवेअरनेस मध्ये लिहिलेला आहे हा ग्रंथ. एक आणि एक शब्द यात जो लिहिला गेलाय तो खूप विचारपूर्वक लिहिलेला आहे. एक आणि एक शब्द त्यातनं म्हणजे थोडी पण इकडची तिकडे गफलत नाहीये किंवा काही नाही, इतका अवेअरनेस मध्ये लिहिलाय. तर दुसरी कल्पना साधनेने दृढ केली तर तेच दृश्य खरे न वाटता अद्वैत ब्रह्म खरे आहे किंवा खरे वाटते.
मग आपल्याला काय ही दुसरी कल्पना जी आहे ती साधनेनं दृढ करायची. जसं म्हटलं की रोज जसं आपण जेवतो, आपली वेळ जेवायची वेळ फिक्स आहे, ध्यानाची वेळ आपण फिक्स केली आहे, तसं रोज आपल्याला सतत सतत आपल्याला आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्या देहाला, आपल्या कल्पनेला सतत सांगत राहायचं की मी आत्माच आहे, मी आत्माच आहे, मी आत्माच आहे, मी आत्माच आहे. हे जितकं आपण साधनेनं दृढ करू, तेव्हाच हे जे काय आपल्याला अद्वैतातलं ब्रह्म आहे ते खरं वाटणार आहे. असा संतांचा अनुभव आहे, हे नुसतंच सांगितलेलं नाही आहे. हा संतांचा अनुभव आहे. देहबुद्धीने अनेक दुःखे निर्माण होतात, तर आत्मबुद्धीने आनंदच अनुभवास येतो, जे काही ब्लीस म्हणतो आपण, परमानंद, तो आत्मबुद्धीनच अनुभवास येतो. अशा रीतीने शुद्ध कल्पनेपासून स्वतःचे अज्ञान नाहीसे करावे व जगाच्या उपयोगी पडावे. अशा रीतीने काय सांगितलं, शुद्ध कल्पनेपासून, कल्पनेत पण त्यांनी शुद्ध कल्पना हा शब्द वापरलाय. शुद्ध कल्पनेपासून स्वतःचे अज्ञान नाहीसे करावे, म्हणजे मी देहबुद्धी आहे हे खोटं ठरवून मी आत्माच आहे हे ठामपणे साधनेनं दृढ करायचंय आणि जगाच्या उपयोगी पडायचं आहे. जे की आपण आतापर्यंत सामूहिक चेतना, ग्रुपनी असेन्शन होणार आहे हे शिकलोय, हे आपण जाणून घेतलंय आणि हे असंच होणार आहे हे या ग्रंथात पण लिहिलंय, जगाच्या उपयोगी पडावे. इथं असं नाही सांगितलं की देहबुद्धीला बाजूला सारून आत्मबुद्धी, कल्पना बदलून, जीवन पद्धती बदलून, तरा बदलून आत्मबुद्धीकडे जाऊन फक्त आपल्या एकट्याच जीवन बदलायचंय असं सांगितलेलं नाही आहे. इथं सरळ सरळ लिहिलंय की जगाच्या उपयोगी पडावे, समाजाच्या उपयोगी पडायला सांगितलंय. ह्या आत्मबुद्धीचा उपयोग करून, साधना दृढ करून मी आत्माच आहे हे जेव्हा वाटतं किंवा हे जेव्हा कळतं, हे जेव्हा दृढ होतं, तेव्हा आपोआप आपण वननेस मध्ये जातो. जे आपण परवा ध्यान केलं, कुठलं केलं, सगळीकडे मीच आहे. जेव्हा आपण आत्मा आहे या आत्म्याच्या लेवलला जेव्हा आपण जातो ना, तेव्हा निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा मीच आहे, सजीव वस्तूमध्ये सुद्धा मीच आहे, पाण्यात मीच आहे, नदीत, डोंगरात, आकाशात, पक्ष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये, दगडामध्ये, मातीमध्ये, जिथं कुठं जे काही या इंद्रियांना दिसतंय किंवा या इंद्रियांच्याही पलीकडं अस्तित्वात आहे, तिथे सगळीकडे मीच आहे, म्हणजे माझा आत्माच आहे, म्हणजे ते परब्रह्मच आहे. त्या परब्रह्माचा अंशच सगळीकडं पुरून उरलाय हे ठाम होतं आणि अनुभूतीस येतं. मग त्यासाठी आपल्याला जगाच्या उपयोगी पडायचं आहे. या साधनेला दृढ करून मी आत्माच आहे ही साधना दृढ करायची आहे. जसं ध्यानाने आपण ध्यानाची साधना, आता ध्यानाची बैठक म्हणतो आपण की दृढ केली आहे, तसंच ही मी आत्मा आहे ही साधना आपल्याला दृढ करून जगाच्या उपयोगाला पडायचं आहे, असं या 5व्या समासामध्ये सांगितलेलं आहे. आणि काय लिहिलंय, मानवी जीवनात मनाला विशेष स्थान आहे, कारण द्वैत आणि अद्वैत, ज्ञान आणि अज्ञान, ब्रह्म आणि माया इत्यादी सर्व गोष्टी मनच निर्माण करते. बघा, होलोग्राफिक प्रोजेक्शन बद्दल सांगितलं होतं. होलोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे काय आहे, आता ही एक सायंटिफिक नाव आहे त्याचं, होलोग्राफिक प्रोजेक्शन. म्हणजे आता आपण क्वांटम फिजिक्स वगैरे गोष्टी आणि कन्सेप्ट ऐकतो, क्वांटम एंटँगलमेंट, क्वांटम फिजिक्स, तर त्या दृष्टीनं किंवा त्या अनुषंगानं फिजिक्सद्वारे होलोग्राफिक प्रोजेक्शन म्हणून एक कन्सेप्ट आहे. म्हणजे काय, आपण जे दृष्टीनं बघतो तेव्हा ती वस्तू निर्माण होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही कितपत देहबुद्धी मान्य करेल ते प्रत्येकाच्या कल्पनेवर आणि धारणेवर अवलंबून आहे. फॉर एक्झाम्पल, या विश्वामध्ये जे काही आपण निर्माण केले, हे संसार आणि मायाजाळ, हे सगळं माणसाच्या कल्पनेनी बनलेलं आहे. म्हणजे आत्ता सुद्धा फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं की शाळा, ही शाळा जी आहे ना ती सामूहिकरित्या माणसांच्या कल्पनेने निर्माण झालेली आहे. पूर्वी शाळा वगैरे असलं काहीच नव्हतं. जेव्हा सूक्ष्म लेवलला आपण जाऊ तेव्हा कळेल की जे काही हे दृश्यात दिसतं, फॉर एक्झाम्पल अग्निशामन म्हणा किंवा सरकारची जी काही हेरार्की आहे किंवा पॉलिटिक्स आहे किंवा ऑफिसेस मधलं हेरार्की आहे किंवा ऑफिसेस आहेत, पैसा किंवा करन्सी जे आहे, की आता जे काही माणूस धावतोय पळतोय,
पैसे मिळवण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी हे कोणी निर्माण केलंय? माणसाच्या कल्पनेनी, मनानी, दृष्टीनी निर्माण केलंय. जर आपण स्वतः अवेअरनेस मध्ये येऊन, जागरूक होऊन, आत्मबुद्धीमध्ये जाऊन, जर सद्विवेक बुद्धी वापरून दृष्टीला आपण कमांड दिली, मनाला आपण कमांड दिली की करन्सी हे म्हणजे कागदा समान आहे, त्याला काही व्हॅल्यू नाही आहे, त्या क्षणापासून त्या करन्सीचं महत्व, त्या पैशाचं महत्व कमी कमी होत जाणार आहे. सगळं काय आहे ते आपल्याच हातात आहे, आपल्याच कल्पनेवर आधारित आहे, आपल्याच मनावर आधारित आहे. मग आपल्याला काय कल्पना करायच्या आहेत, आपल्याला काय त्या कसा पद्धतीनं कल्पनेचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि मनाचा उपयोग करून घ्यायचा आहे. आत्मबुद्धीसाठी, देहबुद्धीसाठी नव्हे. आतापर्यंत माणसाला जी काही सिद्धी आहेत माणसाकडं, या सिद्धींचा उपयोग माणसाने, या कल्पनेचा उपयोग, मायेची शक्ती जरी असली ही कल्पना, तरी खूप स्ट्रॉंग आहे, जी आपल्याला आपलं विश्वच, आपलं आयुष्यच बदलून टाकू शकते. त्या मायेचा, त्या कल्पनेचा उपयोग माणसाने हे विज्ञान क्षेत्रात किंवा सुख सुविधा निर्माण करण्यासाठी केलाय. तो न करता परमार्थात परब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी केला, तर आपण कुठल्या कुठे पोहोचू. म्हणजे हे जे काय मायाजाळात गुरफटलेलो आहे, जन्मोन जन्म, ते आपण सगळेच सुटून जाऊ. एवढं सोपं आहे. फक्त करायला म्हणजे ते अवघड वाटतं, कारण आपण देहबुद्धीत अडकलोय म्हणून, त्या जडत्वात अडकलोय म्हणून. जेव्हा आपण हलकं होऊन जाऊ तर काहीच अवघड नाही. इतका सोपा हा परमार्थ आहे, इतका सोपा आहे की आपण जो श्वास घेतोय ना, सहजरित्या लक्ष जरी नसलं तरी आपला श्वास चालू म्हणजे येतोय आणि जातोय, त्याला काहीच करायला लागत नाही. त्याच्यापेक्षाही सहज आणि सोपा हा परमार्थ आहे. कधी? जेव्हा देहबुद्धीतनं बाहेर पडू तेव्हा. तर अशा पद्धतीनं मायाच ते मन उत्पन्न करीत असल्याने मायेप्रमाणे ते देखील मिथ्या समजावे. म्हणजे मायेनीच सगळं निर्माण केलेलं आहे, त्यामुळे ते मिथ्या समजावं. मग ही माया किंवा ही मायेची शक्ती जी आहे कल्पनेची, ती आपल्याला कुठे वापरायची आहे ते कळलं पाहिजे. अशा पद्धतीने तर 5वा समाज संपतोय. तर आता बघूया 6वा समाज, याचं नाव आहे बद्ध मुक्त निरूपण. बद्ध मुक्त किंवा बद्ध मुमुक्ष, मला वाटतं जयश्री मॅडमनी घेतलेल्या दशकामध्ये हे झालेलं आहे. मुमुक्ष, मोक्षाची इच्छा धारण करणारा मुमुक्ष. मग आपण मुमुक्षापर्यंत पोहोचलोयत का हे पहावे आपणासी आपण. तर या समासाचं नाव आहे बद्ध मुक्त निरूपण. आता बद्ध म्हणजे काय आणि मुक्त म्हणजे काय? मग बद्ध कोण आहे, अजून आपण पुढे गेलो नाहीये, तरी नावावरनं थोडक्यात याचा अर्थ काय येतोय किंवा काय याच्यात आहे ते सांगते. बद्ध म्हणजे काय? बांधला गेलेला, अडकलेला, गुरफटलेला. मग काय आहे बद्ध? आपली देहबुद्धी बद्ध आहे ना. आणि मुक्त काय आहे? ते ब्रह्म, तो आत्मा, त्याला कशाचाच बंधन नाही आहे. तो क्षणात जर ठरवलं तर काहीही करू शकतो, इतका मुक्त आहे तो. तर हे बद्ध आणि मुक्त निरूपण या समासात सांगितले, 6व्या समासात. तर या समासामध्ये श्रोत्याने मोठा महत्वाचा प्रश्न विचारला आहे. तो असा की निरूपण ऐकत असता बघा, आपलेच प्रश्न आहेत हे, की संसारात राहून परमार्थ किंवा अध्यात्म करणं, जोपर्यंत आपण हे ऐकतो, जोपर्यंत सेशन मध्ये असतो, किंवा आता आपण 1 तास जे काही दासबोधाचं वाचन म्हणा किंवा ध्यानामध्ये असतो, तोपर्यंत आपण ब्रह्माच्या जवळ असतो. पण जसं ध्यान संपतं किंवा जसं हे निरूपण किंवा दासबोध वाचन किंवा आपण जो सेशन अटेंड केलेला असतो तसा संपतो, त्या क्षणी आपण लगेच संसाराला चिकटलं जातो. बघा, आपलं आपल्याला बघायचंय, होतं ना असं. ते वेगळं काहीच त्याच्यासाठी करावं लागत नाही. इतकं इतकं आपण त्या संसाराला वाहून घेतलंय, त्या देहबुद्धीला इतकं आपण सरेंडर झालोय. तर त्या देहबुद्धीला जे सरेंडर झालोय ते आता आपल्याला बदलायचंय, आपल्याच कल्पनेने, आपल्याच मनाच्या दृढ निश्चयाने आत्मबुद्धीकडे वळवायचंय. तर इथं हेच सांगितलंय की श्रोत्यांनीच प्रश्न विचारलाय, महत्वाचा प्रश्न आणि मोठा प्रश्न विचारलाय समर्थांना, की निरूपण ऐकत असता मन ब्रह्माकार होते, परंतु पुढे नित्याचा व्यवहार करू लागल्यावर तेच मन एकदम खालच्या पातळीवर घसरते. जसं की आपण ध्यानात असतो तोपर्यंत हायर ऊर्जेत असतो, बरोबर.
हायर फ्रिक्वेन्सी मध्ये, हायर व्हायब्रेशन्स मध्ये असतो. जोपर्यंत आपण सज्जन सांगत त्यात असतो तोपर्यंत आपण हायर फ्रिक्वेन्सी मध्ये असतो. आणि जसं तिथून बाजूला होतो, संसारात येतो, तसं आपण लगेच लोअर फ्रिक्वेन्सीला जातो. लगेच राग, लोभ, द्वेष, जलसी, मत्सर, दंभ, अहंकार, हे सगळं 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 यायला, हे सगळं येतं. तर निरूपणात आपण काय ऐकले याचा संपूर्ण विसर पडतो. बरे, व्यवहार सोडून तर काही चालत नाही. याचा परिणाम असा होतो की परमार्थाच्या नादाने प्रपंच धड होत नाही व प्रपंचामधून मन निघाले नसल्याने परमार्थ धड हाती लागत नाही. बरोबर आहे ना? आपली अवस्था तशीच आहे. याला काय करावे असा हा प्रश्न श्रोत्यांनी समर्थांना विचारलेला आहे. परमार्थ करण्यास आरंभ केलेल्या सगळ्या साधकांना ही अडचण त्रास देते. सत्संगाने व सद्गुरूच्या मुखाने श्रवण केल्याने स्वस्वरूपाची खरी ओढ लागते. पण प्रपंचाचे प्रेम सुटलेले नसल्याने व्यवहार करू लागले की त्यामध्ये मन चटकन रमून जाते. श्री समर्थांनी या प्रश्नाचे उत्तर देखील उत्तम दिले आहे. या उत्तराचा भावार्थ असा आहे की प्रपंच व परमार्थ किंवा बद्ध व मुक्त यांचा देहाच्या परिस्थितीशी संबंध नाही, हे प्रथम नीट ध्यानात धरावे. बघा, मुळात प्रॉब्लेम कुठं आहे की देह बुद्धी, देह म्हणजेच सर्वस्व, हे आपण दृढ केलंय. तर समर्थांनी याच्यावर खूप समर्पक उत्तर असं दिलंय की प्रपंच असो किंवा परमार्थ असो, बद्ध असो किंवा मुक्त असो, यांचा देहाच्या परिस्थितीशी संबंध नाही, हे पहिल्यांदा नीट ध्यानात धरावे. बद्धपणा व मुक्तपणा या जीवाच्या अवस्था आहेत. जीव म्हणजे काय? जीव कधी असतो? जोपर्यंत आत्मा आपल्यामध्ये आहे तोपर्यंत जीव असतो, नाहीतर काय म्हणतो आपण? शव. बरोबर? जीवा शिवाचा निश्चय असं सांगितलेलं आहे. या दासबोधातच ओवी आहे ती. जीवा शिवाचा जेव्हा निश्चय होतो तेव्हा परमार्थ साधला जातो. मग जीव आणि शिव आता दोन वेगळे आहेत का, की आपल्या कल्पनेने आपण त्यांना वेगळं केलंय, हे बघायचं. तर इथं सांगितलंय की प्रपंच आणि परमार्थ, बद्ध आणि मुक्त या देहाच्या परिस्थितीशी संबंध नाही, हे प्रथम नीट लक्षात घ्यायचंय. आणि नंतर बद्धपणा आणि मुक्तपणा या जीवाच्या अवस्था आहेत. बद्धपणा आणि मुक्तपणा या जीवाच्या अवस्था आहेत. त्या अंतर्यामी अंतर्यामी अनुभवायच्या असतात. अगदी मोठा सत्पुरुष जरी असला तरी त्याला देहाने जगात वावरावेच लागते. ज्या जगात बद्धपणाने जगतो त्याच जगात मुक्तपणास बाधा न येता राहतो. जगात वावरण्याचे मुक्त अवस्था भ्रष्ट होत जगात वावरण्याने मुक्त अवस्था भ्रष्ट होत नाही, जगामध्ये रमण्याने ती भ्रष्ट होते. काय सांगितलं? जगात वावरण्याने मुक्त अवस्था भ्रष्ट होत नाही, तर जगामध्ये रमण्याने ती भ्रष्ट होते. म्हणजे बघा किती एका शब्दाच्या भेदामध्ये त्याचं रहस्य सांगितले. जगात वावरण्यामुळं मुक्त अवस्था भ्रष्ट होत नाही, तर जगात रमल्यामुळं मुक्त अवस्था भ्रष्ट होते. म्हणजे काय? की या संसारात प्रपंचात एकतर सांगितलं की मुक्त आणि बद्ध या ज्या काय आहेत ते जीवाच्या अवस्था आहेत. तर ते देहाला कनेक्ट नाही करायचंय. आणि आणि काय सांगितलं? मुक्त अवस्था जी आहे ती जगात वावरल्याने, म्हणजे आता प्रपंचात आहे, जगात आहे, तर आपल्याला ते सोडून चालणारच नाहीये. सत्पुरुषांनाही ते सोडता आलं नाहीये. संतांना सुद्धा हे जे काही प्रपंचाचं किंवा जगामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या सोडता नाही आल्या. पण तरी ते मुक्त होते. कसे मुक्त होते? त्यांनी कसं सांगितलंय? समर्थांनी उत्तर दिलंय की जगामध्ये वावरण्याने मुक्त जे आहे ते भ्रष्ट नाही होत किंवा आपण बद्ध नाही होत, तर जगामध्ये रमल्यामुळे होतो. मग आपण वावरतोय की रमतोय हे आपण आपल्याला बघायचं. म्हणजे काय? अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट हे इथं आलं. वावरणे म्हणजे काय आणि रमणे म्हणजे काय? वावरणे म्हणजे डिटॅचमेंट इन अटॅचमेंट आणि रमणे म्हणजे अटॅचमेंट इन डिटॅचमेंट. म्हणजे वावरणे म्हणजे आपलंच आहे पण आपण त्याला अटॅच नाहीये, आणि रमणे म्हणजे आपलं काहीच नाही आहे हे माहीत असूनही त्याच्यात अडकलोय, रमलोय, चिकटून घेतलंय आपण त्याला. म्हणजे देहबुद्धीला आपण चिकटून घेतलंय किंवा या संसाराला चिकटून घेतलंय. म्हणजे काय केलंय? रमलोय आपण त्याच्यात. कसं रमलोय? माहिती आहे, एवढं सगळं ज्ञान घेतोय, अध्यात्मात आहे, परमार्थात आहे, ध्यानात आहे, सगळं आहे, कळतंय सगळं, हे सगळं खोटं आहे.
तरी आपण त्याच्यात इतकं अटॅच झालोय की आपल्या मुलांबद्दल, आपल्या पेरेंट्स बद्दल, आपल्या जवळच्यांबद्दल थोडं जरी काही झालं बरं वाईट, तर आपण इतक्या दुःखात जातो, इतक्या दुःखात जातो की सगळी जी काही फ्रिक्वेन्सी आणि ऊर्जा मिळवलेली असते ध्यान करून, साधना करून, ती एका क्षणाचाही विलंब न घेता लोअर फ्रिक्वेन्सीला जाते. जाते ना, अनुभवतो आपण बऱ्याचदा. एखादा विचार, एखादी कल्पना आपल्या मनात आलेली, ती सुद्धा आपल्याला एका क्षणाचाही विलंब न करता ती खालच्या पातळीला घेऊन जाते. हे कळूनही की सगळं मिथ्य आहे, सगळं खोटं आहे. इथं आपण जे काही आलोय जन्माला ते एक नाटक, एक रंगमंचात सारखं बघायचंय आपल्याला त्याला. म्हणजेच काय, अटॅच न होता डिटॅच राहून सगळं करायचंय. हे सगळं कळतंय, खरं वळत नाही ना आपल्याला. ते वळवून घ्यायचंय. कधी वळणार आहे तेही सांगितले, साधनेनी दृढ केल्यावरच वळणार आहे. तर असं हे सांगितलं की जगात वावरण्याने मुक्त अवस्था भ्रष्ट होत नाही, तर जगामध्ये रमण्याने ती भ्रष्ट होते. बद्धाला देहबुद्धीच्या बळाने स्वस्वरूपाचा स्पर्श नसतो, तर मुक्ताला आत्मबुद्धीच्या बळाने दृश्य विश्वाचा स्पर्श नसतो. बघा किती किती सोप्या भाषेत आणि सरळ सांगितलं. बद्ध जो आहे, बद्ध म्हणजे बंधनात अडकलेला, त्याने देहबुद्धीच्या बळानं स्वस्वरूपाला म्हणजे ब्रह्माला तो स्पर्श करू शकत नाही, किंवा स्पर्श नसतो त्याचा. तेच जो मुक्त आहे, मुक्त म्हणजे कोण, तो परब्रह्म जो आत्म्याच्या लेवल आहे, तो आत्मबुद्धीच्या बळानं दृश्य विश्वाचा स्पर्श नसतो. म्हणजे जसं संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास, किती किती महान पुरुष झालेत. गौतम बुद्ध, जेव्हा त्यांना आत्मसाक्षात्कार झाला तेव्हाचे गौतम बुद्ध, आधीचे नव्हे. ओशो होते अलीकडच्या काळातले घेतले तर. म्हणजे सगळं काही होतं ओशोंचं तर. आपल्याला माहिती आहे इतकं आलिशान जगायचे, लक्झरियस लाईफ जगायचे, तरी पण ते अटॅच नव्हते. त्यांना दुःख नव्हतं की आता माझ्या एवढ्या रोल्स राईस गाड्या आहेत दारात लागलेल्या, आणि मग मी गेलो तर त्याचं कोण धनी. कारण त्यांनी काय लग्न नव्हतं केलं, त्यांना काय मुलंबाळ नव्हती, मग त्यांचे वारस बिरस काय नव्हते, बरोबर. तर त्यांना ती चिंता नव्हती, ते अडकले नव्हते त्याच्यात. सोन्याच्या बाथ टब मध्ये आंघोळ करणारे ओशो, त्यांना अटॅचमेंट नव्हती सोन्याच्या बाथ टबची, पण त्याने उपभोग घेतला सगळ्याचा. तेच ते डिटॅचमेंट इन अटॅचमेंट आणि अटॅचमेंट इन डिटॅचमेंट कशाची करायची ते कळलं पाहिजे आपल्याला. तर हेच सांगितलंय तिथं की बद्ध आणि मुक्त, संत तुकाराम महाराज या संसारात राहूनही मुक्त होते, आणि तीच त्यांची बायको आवडी. तुकाराम महाराज मुक्त होते, दाखवून देत आहेत मुक्तपणा कसा अनुभवायचा आणि त्याचा आनंद किती परमानंद आहे ते. तरी ती मुक्त असलेल्या देहासोबत राहूनही, देह कुणाचा, संत तुकाराम महाराजांचा, संत तुकाराम महाराजां मुक्त अशा संत तुकाराम महाराजांबरोबर राहूनही ती इतकी बद्ध होती, इतकी अडकलेली होती. कशी अडकलेली होती ती, ती त्यांच्या जेवणाच्या वेळेत जाऊन त्यांना शोधायची, भाकरी नेऊन द्यायची. तिचा तो भाव होता, प्रेम होतं, जे काही होतं, पण ती किती अडकलेली होती संसारात, देहबुद्धीत ते बघायचंय. संत तुकाराम महाराजांनी जेव्हा त्यांचं दुकान होतं धान्यांचं, बरोबर. जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा लोकांना त्यांनी धान्य वाटायला चालू केलं फुकट. त्यांच्या वडिलोपार्जित जे काही संपत्ती होती, जे काही त्यांचं दुकान होतं आणि समृद्धी होती, ती त्यांनी दुष्काळामध्ये लोकांना फुकट वाटायला चालू केलं. तेव्हा आवडी त्यांच्या बरोबर कडाकडा भांडायची की तुम्ही हे फुकट कसं काय वाटू शकता, याला आपल्या मुलाबाळांना काय खायला घालायचं. अशा पद्धतीनं आवडी ती अडकलेली देहबुद्धीमध्ये. आपल्याला माहिती आहेत या गोष्टी. तर आपण काय करतोय ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे आवडीकडं, आणि संत तुकारामांनी तर त्यांनी त्यांचं साध्य केलं, तर आपल्याला आपलं साध्य करून घ्यायचं या गोष्टी जाणून घेऊन, की आपण अडकलोय का अजून आपल्या घरात, आपल्या संपत्तीत, आपल्या मुलाबाळांमध्ये, आपल्या घरादारामध्ये, आपल्या पालकांमध्ये, आपल्या संपत्तीमध्ये, प्रॉपर्टीमध्ये, आपल्या कपड्यांमध्ये, आपल्या दागिन्यांमध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या चपलांमध्ये, आपल्या वस्तूंमध्ये. किती गोष्टी आहेत, किती गोष्टी आहेत. अडकलोय का आपण, बघायचंय. तर अशा पद्धतीनं बद्ध आणि मुक्त, म्हणजे जो बद्ध आहे
त्याला देहबुद्धीमुळं किंवा देहबुद्धीच्या बळामुळं तो ब्रह्माला स्पर्श करू शकत नाही. आणि मुक्त जो आहे तो आत्मबुद्धीच्या बळामुळं या विश्वात राहून सुद्धा दृश्य गोष्टींना स्पर्श करत नाही. इतकं छान साधर्म्य याच्यातलं सांगितलंय. दृश्य विश्व हेच संपूर्ण सत्य मानून बद्धाचे मन मीपणाने वावरते, तर आत्मस्वरूप ब्रह्म हेच संपूर्ण सत्य मानून मुक्ताचे मन उन्मन्न होऊन वावरते. बघा, तेच तेच सांगितले वेगळ्या वेगळ्या शब्दात आणि वाक्यात. वास्तविक शुद्ध ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी देहबुद्धी नाही व आत्मबुद्धी नाही. ते स्वतः सिद्धच असल्याने त्यास बद्ध पण नाही व मुक्त पण नाही. आता त्याच्याही पलीकडचं जाऊन सांगितलं की जे काही आपलं ब्रह्मस्वरूप आहे, वास्तविक शुद्ध ब्रह्मस्वरूप, नुसतं ब्रह्मस्वरूप नाही. नुसतं ब्रह्मस्वरूप आहे त्याला मुक्तीची उपमा दिली, मुक्त आहे म्हणून. पण वास्तविक शुद्ध ब्रह्मस्वरूप जे सांगितलंय त्या ठिकाणी देहबुद्धी पण नाही आणि आत्मबुद्धी पण नाही. ते त्या दोन्हीच्याही पलीकडे आहे. ते स्वतःच सिद्ध असल्याने त्यास बद्धपणा पण नाही आणि मुक्तपणा पण नाही. हे सगळे मानवी दृष्टिकोनाने निर्माण केलेले भेद आहेत. म्हणजे बद्ध आणि मुक्त हे सुद्धा भेद, हा सुद्धा भेद जो आहे तो मानवी दृष्टीनं किंवा दृष्टिकोनानं किंवा कल्पनेनं निर्माण केलेला भेद आहे. आपल्याला दृश्याचा पाया घेतल्याखेरीज विचार करता येत नाही. म्हणून बद्ध व मुक्त या अवस्थांचा आपण देहाच्या दृष्टीने विचार करतो. ते चुकीचं आहे असं या 6व्या समासात समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे. आपण याच्याही पलीकडचे आहे, आपल्याकडं त्याच्यापेक्षाही पलीकडं बघण्याचं सामर्थ्य आहे, सिद्धी आहेत. पण आपण या देहबुद्धीत अडकल्यामुळं आपल्याला बद्ध आणि मुक्त यामध्ये डिफरन्स करून ते समजून घ्यायला लागते. जो ज्ञानी आहे तो याच्याही पलीकडे बघतो, सिद्धीकडे किंवा सिद्धत्वाकडे. तर अशा पद्धतीनं हा 6वा समास इथे संपतोय. तर आपण आता बघूया 7वा समास, ज्याचं नाव आहे साधन प्रतिष्ठा निरूपण. बघा, साधन प्रतिष्ठा निरूपण, साधन प्रतिष्ठा नावातच अर्थ आहे. पूर्ण समासाचा अर्थ नावात दिलाय. म्हणून टायटल खूप महत्वाचं असतं, नाव. बघा, आपण एखाद्या, आता आपल्या ग्रुपमध्ये इतके लोक असतात तर त्याच्या नावावरनं आपल्याला लगेच कळतो कोण कसा आहे, त्याचा अख्खी कुंडली म्हणतो आपण ना. तर नाव खूप महत्वाचं आहे. तर असंच 7व्या समासाचं नाव आहे साधन प्रतिष्ठा निरूपण. तर नावातनच कळतंय. तरी बघू आपण पुढे काय सांगितलंय. प्रपंचापासून परमार्थाला वेगळे काढायचे असेल तर ज्ञानाचा अभ्यास करायला हवा. प्रपंचात काय आणि परमार्थात काय, ज्ञानाचेच ध्येय साध्य होते. पण प्रपंचातील ज्ञान व परमार्थातील ज्ञान यांच्यामध्ये मूलतः भेद आहे ना. हल्ली कळायला लागलेत भेद. फिजिक्स, केमिस्ट्री जे काय शिकलो आपण, गुरुत्वाकर्षण जे की आता लागूच पडणार नाही, निसर्गाच्या पुढे किंवा त्या परब्रह्माच्या शक्तीच्या पुढे कोणाचंच, कुठल्याच विज्ञानाचं आणि ज्ञानाचं आणि अध्यात्माचं आणि परमार्थाचं आणि कशाचंच काहीच चालत नाही. ते त्याच्याही पलीकडचं आहे. मग आतापर्यंत न्यूटनच्या नियमाप्रमाणे आपण आतापर्यंत जे काही शाळेत शिकलो, न्यूटनचा नियम, गुरुत्वाकर्षणाचा नियम, सफरचंद खाली पडतं याच्यावरनं त्यानं आपल्याला सांगितलेला गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्डचा नियम. हा मॅग्नेटिक फील्डचा नियम, हे गुरुत्वाकर्षण फक्त आणि फक्त आणि फक्त पृथ्वीवरच लागू पडतं. आणि आता ते पृथ्वीवर सुद्धा लागू होणं कमी कमी होत जात आहे. हे आता आपण बघतो आजूबाजूला जे बदल चालू आहेत ते कशामुळे चालू आहेत, मॅग्नेटिक फील्ड कमी व्हायला लागलं आहे म्हणून. पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे पृथ्वीच्या गाभ्यातली, ती कमी कमी व्हायला लागले म्हणून बाकीचे जे काही ग्रह आहेत, जे तारामंडळ आहेत, जी काही ब्रह्मांडात होती पृथ्वीपासून खूप लांब दूरवर होती, त्यांचं डिस्टन्स खूप लांबवर होतं, ते आता कमी कमी होत चाललंय. ग्रह तारे जवळ यायला लागले पृथ्वीच्या. आपण बघतोय की 6 ग्रह एकत्र एका लाईन मध्ये आले. 2 चंद्र दिसत आहेत, आता 2 सूर्यही दिसणार आहेत. त्यातला खरा कुठला खोटा कुठला आपल्यालाच आता बघायचा आहे, आपल्या दृष्टीनं, कल्पनेनं, ज्ञानानं. जसे 2 चंद्र दिसलेले मध्यंतरी 2-3 दिवस दिसले होते, ते विथ प्रूफ, आपल्याला प्रूफ लागतं ना.
फोटो बघून आपण खरं मानलं त्याला. तसंच आता दोन सूर्य दिसणार आहे, थोड्याच दिवसात दिसायला लागतील. तर आता त्यातला खरा कुठला आणि खोटा कुठला हे आता आपण बघायचं. तर त्यातला पुन्हा आपण जर बद्ध आणि मुक्तातच अडकलो असू तर खरा आणि खोटा बघू. जर आपण सिद्धात गेलो असेल बद्ध मुक्तच्या पलीकडे, तर दोन्ही पण खरंही नाही खोटंही नाही, त्याच्या पलीकडचं सगळं आहे हे आपल्याला कळेल. तर बघायचंय, पहावे आपणासे आपण आपण कुठे आहे आता ते. तर पण प्रपंचातील ज्ञान व परमार्थातील ज्ञान यांच्यामध्ये मूलता भेद आहे हे आपल्याला पण माहिती आहे. तर प्रापंचिक ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय. बघा, प्रापंचिक ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय या दोन चाकांवरच चालते. म्हणजे काय, प्रापंचिक ज्ञान जे आहे प्रपंचातलं संसारातलं जे ज्ञान आहे ते दोन चाकांवरच चालतं. कुठली दोन चाकं? ज्ञाता आणि ज्ञेय. ज्ञाता म्हणजे कोण? ज्ञान घेणारा आणि ज्ञान देणारा. पारमार्थिक ज्ञान जो आहे तो ज्ञाता आणि ज्ञेयाशी तदाकार झाल्याने एका चाकावरच चालते. जे परमार्थिक ज्ञान आहे ते एकाच चाकावर चालते, कारण तिथं ज्ञाता आणि ज्ञेय वेगळे वेगळे नसून एकच आहेत. बरोबर कळालं? हे आपला परमार्थ जो आहे, ब्रह्म जो आहे, म्हणजे देणाराही तोच आहे, घेणाराही तोच आहे. शिकवण देणाराही तोच आहे, शिकवण घेणाराही तोच आहे परमार्थात, परमार्थाच्या लेवलला. त्यामुळं तो एकाच चाकावर चालतो. पण प्रपंच जो आहे त्याला दोन चाकं लागतात, कारण तिथं देणारा वेगळा आहे, घेणारा वेगळा आहे, शिकवणारा वेगळा आहे, शिकणारा वेगळा आहे. तर या दोन ज्ञानांचे स्वरूप, क्षेत्र व फल भिन्न आहे. पण ज्यावेळी आपण नित्याच्या सवयीनं प्रापंचिक ज्ञान परमार्थामध्ये वापरण्याचा प्रयत्न करतो, बघा, ज्यावेळी आपण नित्याच्या सवयीने प्रापंचिक ज्ञान, पुन्हा इथं सांगितलंय जी की माया, मगाशी सांगितलं मगाच्या समासात, की मायेची शक्ती जी आहे ती कल्पना बदलण्यासाठी मदत करू शकते आपल्याला. कल्पना ही मायेचीच शक्ती आहे, म्हणजे देहबुद्धीची शक्ती आहे. तर ती कल्पना जर बदलली आपण, तर आपल्यामध्ये बदल होऊ शकतात, आपण परमार्थामध्ये वळू शकतो. तसंच इथं सांगितलंय, ज्यावेळी आपण नित्याच्या सवयीने प्रापंचिक ज्ञान परमार्थामध्ये वापरण्याचा प्रयत्न करतो, आग्रह धरतो, त्यावेळी विपरीत ज्ञान उत्पन्न होते. उदाहरणार्थ, आत्मज्ञानी पुरुषांनी ब्रह्मवस्तू आपले मूळ स्वरूप आहे असे निसंशयपणे सांगितले. मग ती कशी आहे याची आपण कल्पना करू लागलो. म्हणजे हे जे काय आत्मसाक्षात्कारी संत पुरुष झाले, त्यांनी सांगितलं की ब्रह्मवस्तू आपले मूळ स्वरूप आहे. ब्रह्मवस्तू म्हणजे कुठला? आत्मा आपलं मूळ स्वरूप आहे, हे त्यांनी सांगितलं, निसंशयपणे सांगितलं. मग त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा काय आपण काय कल्पना करू लागलो ना, आत्मा कसा आहे, काय आहे. मग त्याला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या काही गोष्टी आहेत त्या लागू पडत नाहीत, किंवा ह्या ज्या काही कल्पना आहेत त्या मिळून आपलं अनुभव विश्व बनतो. म्हटलं म्हणजे हे सगळं आपण वापरतो, रंग, रूप, रस, स्पर्श, गंध ह्याचा वापर करून आपण कल्पना करतो ना. तसं आपण अनुभव विश्व बनवतो. आणि नाम रूपाने भरलेल्या दृश्य विश्वाचे ज्ञान होण्यास ते सगळे उपयोगी पडते. परंतु स्थळ कालातीत निर्गुण अदृश्य निर्विकल्प अव्यक्त अचिंत्य असंग अनंत असणारी ब्रह्मवस्तू इंद्रियांनी व कल्पनांनी आकलन होत नाही. जरी आपण कल्पना या रंग, रूप, रस, स्पर्श, गंध, शब्द या कल्पनांनी मिळून अनुभव विश्व आपलं बनवतो, कल्पना करतो, तरी ते जे काही ब्रह्म आहे, जे निर्विकल्प आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे, अपरंपार आहे, अनंत आहे, ते ब्रह्म, तो आत्मा इंद्रियांनी व कल्पनांनी आकलन होत नाही. मीपणाच्या पार्श्वभूमीवर जिवंत राहणारे प्रापंचिक ज्ञान वृत्तिमय असते, द्वैताने भरलेले असते. त्याने ब्रह्म कसे हस्तगत होईल? ब्रह्मामध्ये वृत्तीला शिरकाव नाही, मीपणाला वाव नाही, कल्पनेला स्थान नाही. सगळी घाण करणारा मीपणा नाहीसा करून, बघा, मीपणाला किती किती तुच्छ लेखलंय दासबोधामध्ये, की म्हणजे आता हे आपल्याच समजण्यासाठी, ऍक्च्युली उच्च आणि तुच्छ जे काही आहे ते आपल्या समजण्यासाठी. तर इथं सांगितलंय की सगळी घाण करणारा मीपणा, मीपणा म्हणजे सगळी घाण करणारा. तर तो मीपणा नाहीसा करून विवेकाने दृश्य बाजूस सारून कल्पनेचा खेळ थांबवून आपण स्वतः ब्रह्म होऊनच ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावे. म्हणजे थोडक्यात या 7व्या समासात सांगितलंय, नाव काय आहे? साधन प्रतिष्ठा निरूपण.
साधन प्रतिष्ठा म्हणजे सांगितलंय की आपण ज्या काही कल्पना करतो, दुसऱ्याने कुणी काही सांगितलं ते त्याची कल्पना करतो, जसं की आता आपण हे ग्रंथ वाचतो किंवा आत्मसाक्षात्कारी पुरुषांकडनं आत्मा काय आहे, परब्रह्म काय आहे, परब्रह्माचं स्वरूप काय आहे हे जाणून घेतोय. कशामार्फत जाणून घेतोय? आपल्या इंद्रियांमार्फत. पुन्हा आपल्या कल्पना चालल्या तिथं, जसं की स्पर्श, रूप, रस, गंध, शब्द, नाना प्रकार आहेत. त्याच्याच सहाय्यानं, त्याच्याच कल्पनेच्या आधारानं आपण ते परब्रह्म जाणून घ्यायला बघतोय. तर समर्थ इथं सांगतात की त्यात हे सगळं कशामुळे होतंय? आता हे रंग, रूप, रस, शब्द हे जे काही नाना प्रकार आहेत कल्पनेच्या आपल्या, त्या कुठून आल्या? मी पणातनं आलेत ना. मग सगळं घाण सगळी करणारा जो आहे तो मी पण आहे. तो नाहीसा करून विवेकानं दृश्य बाजूला सारून हा जो कल्पनेचा खेळ आहे, कुठल्या कल्पनेचा, जसं की आपण रंगरूप रसगंध शब्द अर्थ जे काही लावतो आपण त्याला, हा या ज्या कल्पना आहेत, हा सगळा खेळ थांबवून आपण स्वतःच ब्रह्म होऊनच ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. म्हणजे हे मुक्त पण नाही आणि बद्ध पण नाही आहे, संसार पण नाही आहे, प्रपंच पण नाही आहे, काहीच नाही. आपण स्वतःच ब्रह्म आहे. जसं की मगाशी सांगितलं की परमार्थिक ज्ञान जे आहे ते एका चाकावर चालतं, तिथे ज्ञाता आणि ज्ञेय वेगळे नाही आहेत. तसं इथं सांगितलंय की आपणच ब्रह्म आहे हे होऊन जेव्हा ब्रह्मज्ञान प्राप्त करू, तेव्हा हे भेद वगैरे जाणण्याची गरजच आपल्याला पडणार नाहीये. तर अशा पद्धतीनं हा साधन प्रतिष्ठा निरूपण समास इथं संपलेला आहे. तर ह्याच्यातली एखादी ओवी आपण बघूयात अजून व्यवस्थितपणे, काही त्यात कळते का? तर इथे 16वी ओवी आहे की वस्तू चिंतिता द्वैत उपजे, सोडी करिता काहीच नुमजे, शून्यत्व संदेही पडिजे विवेके विन. तर काय सांगितलं? आपले मन दृश्यातून निर्माण झालेले आहे, शिवाय आपण त्या दृश्याचेच चिंतन करण्याची दृढ सवय लावलेली आहे. याचा परिणाम असा होतो की दृश्य वस्तू समोर धरल्याखेरीज मन चिंतन करू शकत नाही. असे चिंतन करायला लागले की चिंतन करणारा मी आणि चिंतनाची वस्तू असे द्वैत उपजते. बरे, चिंतनाला वस्तू ठेवली नाही तर मन शून्याकार होते, तेथे अहंभाव कायम राहतोच. म्हणून जे काही ब्रह्मचिंतन नव्हे, देहबुद्धीचा मी कायम असेपर्यंत मन सारखे वृत्ती निर्माण करते आणि निवृत्ती झाल्याखेरीज ब्रह्म चिंतन घडत नाही. वृत्तीमय छोट्या मनामध्ये अनंत ब्रह्म कसे काय मावणार आहे? ते शक्यच नाही म्हणून सांगितले. म्हणजे काय? आपण ना इतकं चिंतन जे काही करतोय दृश्यामध्ये इतकं अडकलोय की आपण दृश्य वस्तू समोर धरल्याशिवाय चिंतनच करू शकत नाही. जे की श्रवण मनन चिंतन म्हटलंय. दृश्य गोष्टी असल्याशिवाय चिंतनच करू शकत नाही. म्हणजे काय? आपण देव पण आहे ना, देवाचं पण चिंतन करायला आपल्याला मूर्ती लागते समोर, हो ना. गणेशाचं चिंतन करायचं तर गणेशाची मूर्ती समोर येते. शंकराचं, महादेवाचं चिंतन करायचं तर महादेवाची मूर्ती किंवा पिंड समोर येते, मग आपण चिंतन करतो. तर इतकं आपण त्या दृश्याच्या चिंतनात अडकलेलो आहे. आणि इथं सांगितलंय जे काय ब्रह्मचिंतन जे आहे ते या सगळ्या गोष्टींची निवृत्ती झाल्याखेरीज घडतच नाही. तर ते वृत्तिमय छोट्या मनामध्ये हे अनंत ब्रह्म कसं काय मावणार आहे? ते शक्यच नाही आहे. त्यासाठी चिंतन करताना या वृत्तीमधनं, या देहबुद्धीतनं, या कल्पनेतनं, या मायेतनं बाजूला जायला पाहिजे, तरच अनंत ब्रह्माचं आपल्याला चिंतन करता येणार आहे. तर देहबुद्धीच्या पोटी जन्म घेणारा मीपणा सगळी भानगड उत्पन्न करतो. काय करतो? मीपणा ह्या सगळ्या भानगडी उत्पन्न करतो. तो खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे करतो. करतो ना? बघतो आपण, अनुभवतो आजूबाजूला. तो नाना प्रकारचे संदेह निर्माण करतो. तो प्रपंच करू देत नाही व परमार्थही चालू देत नाही. पुष्कळ प्रयत्न करून सुद्धा तो नाहीसा होत नाही. तो नाहीसा करण्यात साधूची खरी कमाल असते. मीपणा सोडून राहतो तोच खरा समाधानी बनतो. बघा, जोपर्यंत आपण मीपणात आहे ना तोपर्यंत आपण अटॅचमेंट मध्ये असतो. मी, माझं, मी करते, माझं आहे म्हणजे मी केल्यावरच होतंय, मी केलं नाही तर नाही होत. मी आहे तोपर्यंतच चालतंय, मी नसल्यावर काहीच होत नाही, नीटच होत नाही. जे काही आहे मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत ती अटॅचमेंट संपणार नाहीये, समाधान मिळणार नाहीये. जेव्हा मी संपतो, मी बाजूला होतो, तेव्हाच समाधान प्राप्त होते, तेव्हाच अनंत ब्रह्माचं चिंतन होऊ शकतं. सगळ्या समस्यांचं मूळ जे आहे मीपणामध्ये सापडतं, असे सर्व साक्षात्कारी संत आजपर्यंत सांगत आलेले आहेत. तरीही आपल्याला आपला मी सुटत नाही. इतका तो दृढ झालेला आहे. अहंभाव, अहंकार, दंभ, मीपणा.
हे जर खरे तर सगळा परमार्थ आणि सगळी साधना मीपणाचा त्याग करण्यात साठवलेली आहे. म्हणून मीपणाचा त्याग कसा करावा हा पण प्रश्न समर्थांना विचारलाय. तर त्याच्यावर पण बरीच समर्थांनी उदाहरणं, समर्पक उदाहरणं सांगितलेली आहेत. की समर्थ सांगतात, माझेपणाने कोणत्याही दृश्य वस्तूमध्ये चिकटू नये, अशा संगरहित मनाला समाधानाचा अनुभव येतो. मीपणाचा त्याग होण्यासाठी विवेकाची गरज असते. ब्रह्मानुभव येण्यासाठी समरसतेची गरज असते. आणि समाधान पावण्यासाठी निर्वासनेची आवश्यकता जरूर लागते. समाधानाचे आणखी एक रहस्य आहे, ते असे की साधना तर चालू आहे, परंतु तिच्यात मीपणा नाही. म्हणजे मी साधना करते, मी ध्यान करते, मी ध्यान घेते, मी असं करते, मी तसं करते, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत ती साधना पण नीट चालू राहत नाही. मी साधना करतो ही भावना नाही, अशा युक्तीने जो साधना करतो त्याचे समाधान औरच असते. तो खरोखरीच धन्य होईल. देहबुद्धी असते तोपर्यंत मी पण असतोच, मी पण असतो तोपर्यंत मी साधना करतो, ही भावना असतेच. साधनेमध्ये वाढ होत चालली की मीपणा क्षीण होत जातो. मग बघायचंय, पहावे आपणासी आपण, आपल्या साधनेमध्ये वाढ होत आहे का घट होत आहे. इथं समर्थांनी लिहिलंय की जसजशी साधनेमध्ये वाढ होत जाते तस तसं मीपणा क्षीण होत जातो, कमी कमी होत जातो. देहबुद्धी क्षय पावू लागते. मग मी साधना करीत नाही, तो ती माझ्याकडून करून घेतो. कोण करून घेतो? तो ब्रह्म, परब्रह्म, तो आत्मा, तो सद्गुरु, तो करून घेतो. हे आपल्याला कळायला लागतं, किंवा आपली कल्पना, धारणा जे काही आहे ते सत्य त्या गोष्टीला मानायला लागते. की मी काहीच करू शकत नाही, मी करणारा कोणीच नाही. बघा, मी करते म्हणून करायला गेलो, मी रोज 3 वाजता उठते, मी रोज 4 वाजता उठते. जेव्हा अहंभाव खूप शिगेला पोचतो ना, आणि मी उठते म्हणतो ना, त्या दिवशी जागच येत नाही. किती किती 10 घड्याळांना गजर लावा, ते गजर वाजून जातील, अलार्म वाजून जातील, लोक येऊन उठवून जातील, तरी आपल्याला इतकं काय निद्रेमध्ये आपण गाढ रमून जाऊ ना, की उठूच शकणार नाहीये. इतका तो मीपणा, तो अहंभाव आपल्याला लयाला घेऊन जातो. त्यामुळे किती मीपणात आणि अहंकारात राहायचंय ते पहावे आपणासे आपण. तर समर्थांनी इथून तिथं सांगितलंय की मी साधना करीत नाही, तो ती माझ्याकडून करून घेतो. हे कधी होतं? जेव्हा आपण आपल्या साधनेमध्ये वाढ होते तेव्हा आपली ही मीपणा जो आहे तो क्षीण होत जातो, देहबुद्धी आहे ती क्षय पावू लागते, अशी भावना दृढ होऊ लागते. आणि साधना परिपक्व झाली की ती यथास्थित चालू राहून सुद्धा साधक मीपणाने उरत नाही, तो स्वस्वरूपाशी तदाकारच होऊन राहतो. राम हमारा जप करे हम बैठे आराम, हे कबीरांचं वाक्य आहे. तर कबीरांचे दोहे जे काय आहेत ते खरंच ऐकण्यासारखे आहेत. एक एक वाक्य त्यांच्या त्या वाक्यात आहे ना, अख्ख्या ब्रह्मांडाचा सार पुरवून उरतोय, इतकं गहन त्यांनी कबीराने लिहून ठेवलंय. त्यांचा एक दोहा पण आहे, मत कर माया का अहंकार म्हणून. तुम्ही युट्यूब वर वगैरे सर्च केलं ना, कबीरांचा दोहा, मत कर माया का अहंकार, म्हणजे या मायेचा अहंकार करू नकोस तू, या देहबुद्धीचा अहंकार करू नकोस. त्याच्यामुळे काय काय होणार आहे ते त्यांनी त्या दोहात जो आहे कबीरांचा त्याच्यात सांगितलं. तसंच हे कबीरांचं वाक्य आहे की राम हमारा जप करे हम बैठे आराम. आपण काय करतो? मी पणात जोपर्यंत असतो ना, देहबुद्धी, तोपर्यंत आपण काय करतो? मी रामाचा जप करतोय. कबीर इथं काय म्हणतात? जेव्हा आपली साधना जी आहे ती हायर लेवलला जाते, दृढ व्हायला लागते, वाढायला लागते ना, साधनेत जेव्हा वाढ होते तेव्हा हे घडतं, तेव्हा हे बोल येतात, जे की कबीरांनी सांगितलंय. राम हमारा जप करे, म्हणजे मी रामाचा जप नाही करत, राम माझा जप करतोय. आपण काय म्हणतो? मी रामाचा जप करतो, मी इतक्या जपमाळा केल्या, मी इतका नामस्मरण केलं, मी इतका ग्रंथ वाचला, मी इतके समाज वाचले. तर कबीर इथं सांगतायत की राम हमारा जप करे हम बैठे आराम. हे कधी होत आहे? साधना दृढ झाल्यावर, वाढल्यावर. आपली वाढली आहे का साधना? ते बघायचं आहे. तर जेव्हा आपण म्हणतो की मी रामाचा जप करतोय तेव्हा अजून आपण कमी पडतोय. आणि जेव्हा कळायला लागतंय की मी करणारा कोणच नाहीये, तो रामाचा जप आहे ना, तो आपोआप आपोआप होतोय माझ्याकडनं, आपोआप होतोय. मग कोण करून घेतोय तो? तो रामच करून घेतोय, तो ब्रह्मच करून घेतोय, तो परब्रह्मच करून घेतोय, तो आत्माच करून घेतोय. ही जेव्हा स्थिती येते तेव्हा आपण साधनेमध्ये वाढ करत आहे,
असं समजून जायचं. आणि राम हमारा जप करे हम बैठे आराम, तेव्हा आपल्याला आपण असं करायला काहीच राहत नाही. मग ती देहबुद्धी, मीपणा, अहंकार काहीच राहत नाही. तर हे कबीरांचं खूप सुंदर छोटस वाक्य लिहून ठेवण्यासारखं आहे, हृदयात कोरून ठेवण्यासारखं आहे, की राम हमारा जप करे हम बैठे आराम. हे कधी होणार आहे? जेव्हा साधना दृढ होईल, वाढेल तेव्हा. अशी ती विलक्षण अवस्था असते. या अवस्थेतील समाधान काही निराळेच आहे, असं समर्थांनी ह्या 7व्या समासामध्ये सांगितलेला आहे. तर आपण एक 8वा समास आहे, तो छोटासाच आहे, तो बघूयात आणि थांबूयात. कारण 5:45 वाजता मॅडमचा पीएमसी महाराष्ट्रावरती शिव सर्वोदय शास्त्रावरती सेशन आहे, तर तो आपल्याला अटेंड करायचा आहे. त्यामुळे 8वा समास घेऊन आपण थांबूयात. तर 8व्या समासाचं नाव आहे श्रवण निरूपण. श्रवण निरूपण बघा, किती वेळा झालाय ना आपलं, की श्रवण पहिली पायरी आहे ते श्रवण श्रवण श्रवण. ऐकायचंय ऐकायचंय, बोलायचं नाही. देवानी त्या परब्रह्मानी पण आपल्याला तोंड एकच दिलंय, कान 2 दिलेत. म्हणजे काय? बोल कमी, ऐक जास्त. श्रवण महत्वाचं आहे. 2 दिलेत ना, 2 म्हणजे जास्त दिलेत. तर काय करायचंय? जास्ती ऐकायचंय, जास्ती श्रवण करायचंय. ऐकणे आणि श्रवण करणे याच्यात पण पुन्हा खूपच खूपच मोठा फरक आहे. ऐकणे म्हणजे संसारातल्या गोष्टी ऐकणे, गॉसिप ऐकणे, पिक्चरची स्टोरी ऐकणे, गोष्टी ऐकणे, हे ऐकणे झालं. आणि श्रवण म्हणजे अध्यात्माचं ज्ञान, परमार्थाचं ज्ञान, आत्म्याचं ज्ञान, ते म्हणजे श्रवण. तर असा हा श्रवण आणि ऐकणे यामध्ये सुद्धा फरक आहे, तो कळला पाहिजे. तर 8वा समास आहे श्रवण निरूपण. बृहद आरण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य मैत्रेयी संवाद आहे. त्यामध्ये न वा अरे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवती आत्मनस्तु, कामाय सर्व प्रियं भवती. अर्थ आहे याचा, सर्व वस्तू आपल्याला आवडतात, त्या वस्तूंसाठी त्या आवडत नाहीत. म्हणजे सर्व वस्तू ज्या काही आपल्याला आवडतात त्या वस्तूंसाठी आवडत नाहीत, तर त्या आपल्या आत्म्यासाठी त्या आपल्याला आवडतात. असा मोठा महत्वाचा निष्कर्ष याज्ञवल्क्याने काढला. आणि शेवटी मैत्रेयीला असे सांगितले. उपनिषद जे आहे बृहदारण्यक उपनिषद, त्याच्यातलं हे सांगितलंय. आत्मा वा अरे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य. अर्थ आहे, अर्थात सर्वात प्रिय असलेला हा आत्मास दर्शनास योग्य आहे. त्याचे श्रवण करावे, मनन करावे आणि पुन्हा पुन्हा ध्यान करावे. श्रवण हा शब्द श्री समर्थ फार व्यापक अर्थाने वापरतात. ऍक्च्युली सगळ्या पूर्ण दासबोधामध्ये समर्थांनी श्रवणाला खूप महत्व दिले. श्रवणाबद्दल प्रत्येक समासामध्ये सांगितलेलं आहे. तर समर्थांनी या ग्रंथामध्ये श्रवणाला खूप अर्थ, त्याचं व्यापक अर्थाने श्रवण हा शब्द वापरलेला आहे. उपनिषदात सांगितलेला आत्मदर्शनाचा मार्ग श्री समर्थांनी आपल्या ग्रंथामध्ये, विशेषतः दासबोधामध्ये निसंदेहपणे प्रतिपादन केले आहे. म्हणून त्यांच्या श्रवणाच्या निरूपणात मनन आणि निधिध्यास अंतर्भूत आहे. जे मी कालपर्यंत म्हणते, श्रवण, मनन, चिंतन, निजध्यास, तेच इथं सांगितलेलं आहे. तर ज्ञान मार्ग असो किंवा भक्ती मार्ग असो, योग मार्ग असो किंवा शक्ती मार्ग असो, मनाची संपूर्ण एकाग्रता होऊन ध्यानावस्था साध्य होणे हे ध्येय असते. ध्यानावस्थेत बघा, पुन्हा शेवटची पातळी कुठली आहे, लेवल कुठली आहे, पायरी कुठली आहे? ध्यान अवस्था. या दासबोधात पण सांगितलंय. मंत्र जप हे नाही सांगितलेलं, ध्यान अवस्था सांगितलं. मग तुम्ही सुरुवातीला कुठलाही मार्ग अवलंबा, जपाचा अवलंबा, मंत्राचा अवलंबा, स्तोत्राचा अवलंबा, पारायणाचा अवलंबा, शेवटची जी काही पायरी आहे ती ध्यान अवस्थेचीच आहे. तर काय सांगितलं? मनाची संपूर्ण एकाग्रता होऊन ध्यानावस्था साध्य होणे हे ध्येय असते. ध्यानावस्थेत एकत्र गोळा होणारे मन एकाएकी तयार होत नाही. त्यासाठी त्याच्यावर ध्येयाचे संस्कार सारखे करावे लागतात. ध्येय, दृढ निश्चय सारखा करावा लागतो मनावर, ते संस्कार सारखे करावे लागतात, तरच ते होतं. ते एकाएकी तयार होत नाही ध्यानावस्थेत येण्यासाठी. श्रवणाने हे कार्य होते. मग हे कार्य कशामुळे होतं? ध्यानावस्थेत जाण्यासाठीचं जे काही ध्येय आहे, संस्कार आहे ध्येयाचा, तो कशाने होतो? श्रवणाने होतो. परंतु झालेला संस्कार खोल ऋतून मनाचा अविभाज्य घटक होण्यासाठी त्या संस्काराचे रवंथ करावे लागते. म्हणजे शेवटी कष्ट जे काही आहेत, रवंथ आहे, ते आपल्यालाच करायला लागते. कितीही दुसऱ्यांना येऊन आपल्याला श्रवण करायला किंवा श्रवण करून दिलं, सांगितलं वारंवार,
तरी श्रवण जरी केलं तरी ते दृढ होण्यासाठी, त्याचा अविभाज्य आपल्या संस्काराचा घटक बनण्यासाठी संस्कारांचे रवंत करावे लागते. म्हणजे जो काही श्रवण आणि ध्यानाचा संस्कार आहे तो रवंत करावा लागतो, म्हणजे सारखा करावा लागतो. एकच विषय मनात पुष्कळ वेळ घोळविण्याचे कार्य मननाने साधते. एकच विषय पुष्कळ, मनन म्हणजे काय याचं थोडक्यात डेफिनेशन दिले. एकच विषय मनात पुष्कळ वेळा घोळवणे म्हणजेच मनन. आणि अधिकारी पुरुषाकडून नित्य श्रवण केल्याने मननाला सतत प्रेरणा मिळते. साधू पुरुषाचे शब्द श्रोत्याला प्रस्फुरित करतात. साधू पुरुष किंवा हे संत आहेत जे आत्मसाक्षात्कारी झालेले महान आत्मे आहेत, त्यांच्या शब्दाने ऐकणाऱ्या श्रोत्याला इलेक्ट्रिफाय करतात. इलेक्ट्रिफाय म्हणजे काय, स्फुरण देतात. म्हणून परमार्थामध्ये श्रवणाला इतके महत्व आहे. ऐकणे आणि श्रवण करणे हा भेद मी पहिल्यांदाच सांगितला. म्हणून परमार्थामध्ये ऐकण्याला म्हटलेलं नाही, इथे श्रवणाला इतके महत्व आहे. तर परमार्थास अत्यंत आवश्यक असणाऱ्या 5 गोष्टी सांगितल्यात समर्थाने इथे. त्यात पहिली आहे संशय व शंका फिटणे. दुसरी आहे दृश्याची आसक्ती कमी होणे. तिसरी आहे भगवंत हवा असे मनाला वाटणे, म्हणजे ब्रह्म पाहिजे किंवा ब्रह्मापर्यंत पोहोचणे असं मनाला वाटणे. चौथं आहे प्रतिभा जागी होणे. आणि पाचवं आहे मन एकाग्र करण्याची कला साध्य होणे. आणि सत्पुरुषांकडून श्रवण केले असता या सगळ्या गोष्टी अनायासे साधतात असे श्री समर्थ प्रथम सांगतात. तर प्रपंचात काय आणि परमार्थात काय, श्रवण केल्याखेरीज काय करावे व कसे करावे हे माणसाला कळत नाही. सर्व देशात व सर्व समाजात श्रवणानेच जीवन चालते. बघा, आपल्याला लहानपणापासून आपण ऐकलेलं असतं, श्रवण केलेलं असतं, त्याच गोष्टी आपल्याला समजतात. त्या वेगळ्या शिकवाव्या लागत नाहीत. ऐकून ऐकून श्रवण करून करून यायला लागतात, आत्मसात होतात. श्रवणाने अंतरंगामध्ये बदल घडून येतो. दुष्टाची दुष्ट बुद्धी नाहीश होते. श्रवणातून मनन व मननातून निजध्यास उत्पन्न होतो आणि निजध्यासाने आत्मसाक्षात्कार घडून येतो. तर या पायऱ्या आहेत अध्यात्माच्या. तर अशा पद्धतीने इथं 8वा जो समास आहे, काय आहे समासाचं नाव, श्रवण निरूपण नाम. तर त्या 8व्या समासाची समाप्ती इथं झाली आहे. 9वा समास जो आहे तोही, त्याचंही नाव श्रवण निरूपणच आहे. तर तो आपण आज दुपारच्या 4 वाजताच्या कार्यक्रमामध्ये बघू. तो तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. आणि 5:45 वाजता आपल्याला PMC महाराष्ट्र जॉईन करायचं आहे. मॅडमचा जो काही सेशन आहे तो तुम्ही जॉईन करू शकता. तर सर्वांना खूप खूप धन्यवाद, तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल. आणि या महान ग्रंथराजाचं श्रवण करतायत त्यासाठी तुमच्या आतमध्ये असलेल्या त्या परमार्थारूपी ब्रह्माला, आत्म्याला खूप खूप धन्यवाद. तर सर्वांना खूप धन्यवाद. थांबूयात आपण इथे आज. धन्यवाद सगळ्यांना.